डॉक्टर अनंत देशमुख लिखित प्राप्तकाल 19व्या शतकातील महाराष्ट्राचा शोध. प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्यावरती नोंदा, बसुनी का वाढविता मेधा. विक्रम काही करा चला तर. असं आधुनिक मराठी कवितेचे उद्गाते केशवसूत यांनी ज्या काळाविषयी म्हटलं आहे तो अव्वल इंग्रजीचा काळ होय, म्हणजे 1818 नंतरचा काळ होय. या काळात आमच्या स्थितिशील अध्यात्मप्रवण संस्कृतीला धक्के बसले. आमची जीवनदृष्टी बदलली आणि गावगाड्यालाच हादरे बसले. पाश्चात्य साहित्य, कला, शिक्षण आणि विज्ञान यांचा विलक्षण प्रभाव आमच्यावर पडला. प्रगतीचा वेग आणि झपाटा वाढला. या काळातील मराठी समाज, संस्कृती, जीवनाविषयी मी गेली कित्येक वर्ष वाचन लेखन करीत आलो आहे. या प्रवासात डॉक्टर अरुण टिकेकर यांच्यासारखे अभ्यासक स्नेही म्हणून लाभले. त्यांच्या सहवासात या कालखंडाविषयी मराठी, इंग्रजीतील कोणती पुस्तकं वाचायची याची मला दिशा सापडली. इतकेच नव्हे तर ते स्वतः मला कारबादेवीच्या न्यू अँड सेकंड हँड बुक डेपो, प्रथम भायखळ्याला असलेल्या आणि पुढे फोर्टला आलेल्या कोकीर ब्रदर्स आणि बेलार्ड इस्टेटला होते त्या स्टँड बुक डेपोमध्ये घेऊन गेले. तिथल्या पुस्तकांविषयी त्यांनी माहिती दिली. त्यांच्यामुळे मला या शतकातील व्यक्ती, संस्था आणि सामाजिक प्रश्नांकडे बघण्याची दृष्टीच मिळाली. या अभ्यासातून माझी संधिकाल, गतकालमधील लेखन होत गेले. त्याच पठडीतले माझे हे लेखन आहे, म्हणून त्याला प्राप्तकाल असे उचित नाव दिले आहे. 1818 ते 1857 या काळात मुंबई प्रांतावर बॉम्बे प्रेसिडेन्सीचे 15 गव्हर्नर्सनी राज्य केले. त्यांच्या काळात महाराष्ट्राचा आणि विशेषतः मुंबईचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. डॉक्टर अरा कुलकर्णी यांचे कंपनी सरकार हे पुस्तक या काळासंबंधी असले तरी ते सर्वंकष आणि परिपूर्ण नसल्याचे लक्षात आले. पण ग दे खानोलकर, डॉक्टर रा शं वाळिंबे, प्रा न र फाटक, ग बा सरदार, श्री म पिंगे, कृ भी कुलकर्णी, जे व्ही नाईक, अरुण टिकेकर वगैरे मंडळींनी लेखन केले आहे, पण ते सलग नाही. त्याने ही उणीव कमी होत नाही. मी माझ्या कुवतीनुसार काही प्रयत्न केला आहे, पण एका पुस्तकाचा ऐवज होऊ शकेल इतका अभ्यास करणं माझ्या मर्यादांमुळे अशक्य झाले. पण त्या दिशेनं काही लेखन मी केले आहे. या शतकात मुंबई शहराच्या विकासा, त्यात विद्यापीठाच्या इमारतीचे, विटी स्टेशनचे, हायकोर्टाचे बांधकाम आणि महाराष्ट्रातील बोरघाटातील रेल्वे मार्गाची बांधणी, माथेरानसारख्या ठिकाणांचा घेण्यात आलेला शोध, मराठी माणसातील चहापानाचे आणि मद्यपानाचे वाढते व्यसन, कोकणची आगबोट वाहतुकीचा प्रारंभ, मराठी नाटक आणि रंगभूमीचा प्रारंभ, या काळात शाळा कॉलेजात सुरू झालेले अभ्यासक्रम, कथा, कादंबरी, नाटक या प्रकारात लेखन होण्याचे प्रयत्न, भांडारकर, रानडे, तेलंग, चंदावरकर, कानिटकर, जोशी, फुले अशा विविध व्यक्तींसंबंधी कधी स्वतंत्रपणे तर कधी 2 किंवा त्याहून अधिक व्यक्तींसंबंधी एकत्र टिपणे लिहिण्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील घटनाप्रसंगांवर, स्वभाववृत्तीवर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी 1818-1857. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास समजावून घेताना अपरिहार्यपणे आपल्याला पेशवाई बुडाली तो क्षण महत्त्वाचा मानावा लागतो. दिनांक 17 नोव्हेंबर 1818 रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावरील भगवा ध्वज खाली काढून ब्रिटिशांचा युनियन जॅक हा बाळाजींत नातू यांनी फडकवला, हा तो क्षण होय. हा प्रसंग केवळ ध्वज बदलाचा नव्हता, तर आजवर भारतीय संस्कृतीत चालत आलेल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवणारा ती घटना होती. यथा राजा तथा प्रजा या उक्तीनुसार राज्यकर्त्यांच्या ध्येय धोरणानुसार, आचरणानुसार, जीवनदृष्टीनुसार रयत वागत असते. तत्पूर्वी हिंदू संस्कृतीची चौकट आदर्शवत मानली गेली होती. इथली राजसत्ता हिंदू धर्मशास्त्र आणि भारतीय जीवनशैली यावर उभी होती. त्यामध्ये भारत हा कृषीप्रधान देश आणि खेडे हा केंद्रबिंदू होता. प्रत्येक खेडं हे स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण असायचे. तिथे आलुतेदार आणि बलुतेदार पद्धती असायची.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या संस्कृतीचे वर्णन स्थितिशील, अध्यात्मनिष्ठ या शब्दांमध्ये केले आहे. 1818 नंतर आलेली राजवट ही विज्ञाननिष्ठ, गतिशील, धाडसी आणि दर्यावर्दी होती. आर्किमिडीज, न्यूटन, गटनबर्ग यांच्यासारखे वैज्ञानिक झालेले. विज्ञान, साहित्य, कला यांचा विकास झालेला. उलट स्थिती आमच्याकडे होती. वैद्य किंवा आजीबाईचा बटवा यापुढे वैद्यकशास्त्र सरकले नव्हते. माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला तर निजामाकडे असलेले डॉक्टर्स आपल्यावर उपचार करतील का अशी त्यांनी विचारणा केली होती. नद्यांवर पूल बांधले जात नसत आणि गेले तर तिथे मनुष्यबळी देण्याची प्रथा होती. नाना फडणवीसाच्या काळात लाकडाचे ठोकळे बनवून छपाईचा प्रयत्न केला गेला होता. शिवाजी महाराजांच्या काळात तळी, सरोवरे यांची निगराणी व्हावी म्हणून काळजी घेतली गेली. मोडी. लेखन. बेरीज वजाबाक्यांचं प्राथमिक गणित, ज्योतिष यासारखं विषय विशिष्ट वर्ग शिकत असे. समुद्र उल्लंघून जायचा नाही. पंचक्रोशीतच रोटीबेटी व्यवहार करायचं. यावनी भाषा बोलायची नाही असं नियम असत. देशपांडे, देशमुख सारा वसूल करीत, पण रस्ते बांधणं, सैन्याला नियमित तालीम देणं, नवनवीन साहसांना, शोधांना, सुधारणांना उत्तेजन देणं होत नव्हतं. सर्वत्र एकसा चलेपणा होता. युद्धासाठी आम्ही साहुकाराकडून बंदुका, तोफा विकत घेत होतो. त्या कशा बनवायच्या हा विचार नव्हता. अशावेळी प्रगत राज्यकर्ते आले म्हटल्यावर या साया गोष्टींचा स्वीकार करावा लागला. एकसा चलेपण जाऊन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदल, विकास घडण्याचा प्रयत्न होऊ लागले. त्या सायांनी आमचे डोळे दिपले. यापूर्वी कधी झाली नव्हती अशी प्रगती झपाट्यानं होऊ लागली. कशी ती पहा. 1830 साली बोरघाट प्रारंभ झाला. 1834 आगबोटीची सुरुवात झाली. 1841 कापसाची गिरणी सुरू. 1854 मुंबई ठाणे आगगाडी धावली. 1865 कोकण किनारपट्टीवर जलवाहतुकीला प्रारंभ. शिवाय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, पोस्ट, तारायंत्र, पोलीस यंत्रणा, नगरविकास, बागा, थंड हवेची ठिकाणं. 1818-1857 या जवळजवळ 40 वर्षात ईस्ट इंडिया कंपनीचे पुढील गव्हर्नर झाले. 1. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. 2. सर जॉन माल्कम. 3. सर थॉमस सिडनी बेकरइर्थ. 4. जॉन रॉजर. 5. अटर्श ऑफ क्लेअर. 7. सर रॉबर्ट ग्रँट. 7. जेम्स पॅरिस. 8. सर जेम्स रिवेट कार्नाक. 9. सर विल्यम मांकनॉटन. 10. सर जॉर्ज अँडरसन. 11. सर जॉर्ज आर्थर. 12. ले स्टॉक. 13. सर जॉर्ज रसेल क्लार्क. 14. विस्काउंट फॉकलंड. 15. लॉर्ड एल्फिन्स्टन. यांच्या संबंधीची जितकी उपलब्ध होईल तितकी माहिती, त्यांचा कार आणि त्यांचे कर्तृत्व लक्षात घेणे गरजेचे आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. याचा चुलता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा डायरेक्टर होता. म्हणून तो 1796 साली सिव्हिल सर्व्हिसमध्ये शिरला आणि कलकत्त्याला आला. पदच्युत बनारसच्या नवाबाच्या सैनिकांकडून त्याच्यावर आघात झाला, पण तो वाचला. 1791 मध्ये त्याची बदली डिप्लोमॅटिक सर्व्हिसमध्ये होऊन तो पुण्यात आला. पुढे असईचे युद्ध झाले. त्यात त्याने असाधारण कौशल्य दाखवले. 1804 साली तो नागपूरचा रेसिडेंट झाला. 1808 साली ब्रिटिशांचा राजदूत म्हणून तो अफगाणिस्तानात गेला. 1811 साली तो परत पुण्यात आला. 1817 साली मराठ्यांनी इंग्रजांविरुद्ध खडकीला युद्ध सुरू केले. 1818 साली त्याला कमिशनर ऑफ डेक्कन म्हणून नेमण्यात आले. 1818 मध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि 1819 मध्ये तो मुंबई प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर झाला. त्यानंतर त्याने महाराष्ट्रात सुधारणा घडवून आणल्या. 1829 साली तो इंग्लंडला परत गेला. तेव्हा मुंबईकरांनी त्याचा सत्कार केला. त्यानंतर त्याला 2 वेळा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद देऊ करण्यात आले. त्याचा त्याने स्वीकार केला नाही.
त्याने हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ 2 भागात लिहिला. तो 1859 साली वयाच्या 80व्या वर्षी वारला. सर जॉन माल्कम. एल्फिन्स्टनची ध्येय धोरणं पुढे नेणारा गव्हर्नर म्हणजे सर जॉन माल्कम. याच्या प्रोत्साहनाने डॉक्टर बर्डवूड यांच्या संचालनाखाली आणि डॉक्टर हेडाल, डॉक्टर भाऊदाजी, जगन्नाथ शंकरशेठ, डेव्हिड ससून, करसनजी जमशेदजी जीजभॉय, रावसाहेब मंडलिक आदी नेत्यांच्या उत्साही कार्यामुळे ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया संस्थेची मुहूर्तमेढ करण्यात आली. संस्थेने 1850 साली मुंबईला शिवडी येथे पहिली बाग उभारली. त्यानंतर 10 वर्षांनी राणीचा बाग, 1853 साली पुण्यातील खडकी येथे बोटॅनिकल गार्डन करण्यात आले. माल्कमने महाबळेश्वरला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा दिला. गुजरातमधला स्वामीनारायण संप्रदाय चांगले काम करीत आहे हे त्याच्या कानावर आले. त्या काळात लहान सहान हिंदू गट, रामोशी, पेंढारी वगैरे सरकारविरोधात बंड करीत. त्या पार्श्वभूमीवर या मंडळींना त्याला भेटावेसे वाटले. सर थॉमस सिडनी लेकविथ 1772-1831 याने कंपनीत प्रवेश केल्यावर डेन्मार्क, होन्वर, स्पेन, पोर्तुगाल, उत्तर अमेरिका, कॅनडा आणि न्यूयॉर्क या ठिकाणी काम केले होते. 1827 साली तो कमांडर इन चीफ या पदावर भारतात आला होता. पुढच्याच वर्षी त्याला लेफ्टनंट जनरल पदोन्नती मिळाली होती. 1 डिसेंबर 1830ला त्याची ॲक्टिंग गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली होती. महाबळेश्वरला तो गेला असताना तापाने तो आजारी पडला. 15 जानेवारी 1831 रोजी त्याचा मृत्यू झाला. सैन्याची रीतसर योजना करण्यात तो अत्यंत वाकबगार होता. सर रॉबर्ट ग्रँट, ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाचे चेअरमन चार्ल्स ग्रँट यांचे ते चिरंजीव. 1834 साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी तारुण्यात व्यापार आणि भारतीय सरकार आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा सुरुवातीचा इतिहास असे 2 निबंध प्रकाशित केले. त्यांच्या नावावर काही कविताही प्रसिद्ध झाल्या होत्या. 1818 साली ते इंग्लंडचे संसद सदस्य म्हणून निवडून आले. तेथे बराच काळ राजकारणात राहिल्यानंतर 1834 साली ते मुंबईचे गव्हर्नर म्हणून भारतात परत आले. ग्रँट यांनी सातारचे राजे प्रतापसिंह महाराज यांच्या विरोधात कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. विल्यम हेमंगनाहटन 24/8/1793 23/4/1841 याची प्रभारी ॲक्टिंग गव्हर्नर म्हणून 27/4/1841 28/5/1841 नेमणूक झाली होती. त्याआधी 1840 साली त्याला बॅरोनेट बनवण्यात आले. दरम्यान काबूलमध्ये पहिले अँग्लो अफगाण युद्ध सुरू झाले होते. तिथली परिस्थिती चिघळली होती. अशावेळी तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मँगनाहटनला पाठवण्यात आले होते. त्यानंतर सारी सूत्रे मँगनाहटन याने आपल्याकडे घेतली. महमद खानच्या मुलाशी बोलणी करण्यासाठी तो गेला होता, पण तिथे त्याचा खून झाला. काबूलमध्ये असताना मँगनाहटनने प्रिन्सिपल्स ऑफ महमदन लॉ नावाचे पुस्तक लिहिले. मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून पदभार तो घेऊच शकला नाही. मँगनाहटनच्या खुनानंतर ब्रिटिशांची राजकारणाची दिशाच बदलली. लॉर्ड फॉकलंड, तू काय लॉर्ड फॉकलंड लागून गेलासा? असा शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकत असतो. त्याचे खरे नाव ल्युसियस कॅरी असे होते आणि त्याचे टायटल व्हाईसकाउंट फॉकलँड असे होते. इसवी सन 1848 ते 1853 अशी 5 वर्ष तो मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. त्याच्या काळातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक म्हणजे भारतात रेल्वे सुरू होणे होय. 16 एप्रिल 1853 या दिवशी मुंबई ते ठाणे हा मार्ग पूर्ण तयार होऊन पहिली रेल्वे धावली. गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड नावाचा अधिकारी त्यावेळी मुंबई इलाख्याचा गव्हर्नर होता. त्याचेच नाव या इंजिनला देण्यात आले. इंग्लंडमध्ये बनवलेल्या लॉर्ड फॉकलंड इंजिनने भारतातील पहिली रेल्वे खेचली. त्याच्या दिमतीला सिंध, सुलतान आणि साहिब या नावांची 3 इंजिने होती. गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांनी या ऐतिहासिक सोहळ्यावर बहिष्कार घातला होता, पण त्यांच्या पत्नी मात्र या समारंभास उपस्थित होत्या. लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन हा माउंट स्टुअर्टचा पुतण्या होता. तो 13वा लॉर्ड होता. 1853 साली तो मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून आला. इथल्या स्थानिक लोकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध केलेली बंड त्यानं मोडून काढली.
त्यानंच सोलापूरच्या महाराजांचा पराभव केला. 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा तो पहिला कुलगुरू झाला. मुंबई शहराच्या विकासासाठी त्यानं महत्त्वाचे निर्णय घेतले. माथेरानचा शोध तेव्हाच्या ठाण्याच्या यू पॉइंट्स मॅलेट या कलेक्टरनं लावला आणि त्याच्या विकासाला लॉर्ड एल्फिन्स्टननं हिरवा कंदील दाखवला. 1859 साली तो इंग्लंडला परत गेला. 1860 साली तो वारला. अखेरपर्यंत तो अविवाहित राहिला. मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्टेशन आणि एल्फिन्स्टन सर्कल ही स्मारके लॉर्ड एल्फिन्स्टनच्या नावानं आहेत. 19व्या शतकातील मुंबई. 1600 सालाच्या दरम्यान मुंबई हा 7 बेटांचा समूह होता. 19व्या शतकाच्या आधीपासून फोर्ट कुलाबा भाग किल्ल्याचा होता. त्या भागात ब्रिटिश अधिकारी सैन्य राहत असे. कॉटन ग्रीनपासून फोर्टपर्यंतच्या भागाला बॉम्बे ग्रीन म्हटले जाई. 1840 नंतर इंजिन बसवलेली जहाजे मुंबई बंदरात लागू लागली. विलायतचा प्रवास सुखकर झाला. ही जहाजे बरोबर लागावीत म्हणून धक्के बांधले गेले. प्रत्यक्ष जहाज बांधणीचे आणि दुरुस्तीचे काम वाडिया बिल्डर्सने सुरू केले. फेरी वार्फ, बोट थेट लागण्याची जेटी बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट भाऊ रसूलला मिळाले. त्याने ते पूर्ण केले. जनतेने त्या जेटीला भाऊ रसेलचे नाव दिले. भाऊचा धक्का म्हणून ते दिले. मुंबई ठाणे रेल्वे सुरू झाली तो मार्ग प्रथम भायखळ्यापर्यंत होता. पुढे तो वाढवून थेट कुलाब्यापर्यंत गेला. सुरुवातीला एल्फिन्स्टन कॉलेज भायखळा भागातल्या एल्फिन्स्टन स्कूलमध्ये भरत असे. 17-18व्या शतकात या शहराचा विकास झपाट्याने झाला. त्याआधी इथले स्थानिक लोक म्हणजे कोळी, पाठारे प्रभू आणि भंडारी होत. शिव, माझगाव, कुलाबा, माहीम ही कोळी बांधवांची राहण्याची ठिकाणे होती. मासेमारी हे त्यांचे उपजीविकेचे साधन होते. गिरगावचा विकास लक्षात घ्यायचा तर पूर्वी इथे वाड्या असायच्या. आज मेट्रो थिएटरपासून प्रार्थना समाजपर्यंत गेलेल्या सरळ रस्त्यालगत जगन्नाथ शंकर शेट, भाऊ दाजी यांचे बंगले होते. विष्णुबुवा ब्रह्मचारी ख्रिस्ती मिशन यांबरोबर वाद घालीत ती जागा म्हणजे आजचे स.का. पाटील उद्यान. पूर्वी तिथपर्यंत समुद्रकिनारा होता. वाळवंट होते. स्थानिक लोकांची स्मशानभूमीही तिथे होती. म्हणून त्या भागाला सोनापूर असेही म्हणत. जरा पुढे आले की गवताच्या रानाने जमीन व्यापलेली असे. आजूबाजूचे गुराखी आपली जनावरे तिथे चरण्यासाठी आणीत. ब्रिटिश काळात हा भाग चर्नी रोड म्हणून प्रसिद्ध झाला. शहराचा विकास होऊ लागला आणि आपले नशीब आजमावण्याकरिता पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसं इथं येऊ लागली. शहर मग हवे तसे वाढू लागले. घरं अपुरी पडू लागली आणि चाळी बांधण्यात येऊ लागल्या. एका चाळीला 3-4 मजले असत आणि तिच्यात 150-20 कुटुंब सहज राहू लागली. चाळ भिन्न भिन्न संस्कृतीचं प्रतीक बनली. 1800 नंतर घरं, रस्ते, रेल्वे, गोद्या, इमारती, कारखाने, शाळा, कॉलेजे बांधण्यासाठी माणसे लागू लागली. त्यातच 1865 नंतर मुंबईत कापडाच्या गिरण्या उभ्या राहिल्या. गिरगावच्या एका बाजूला हँगिंग गार्डनचा डोंगराळ भाग, त्याच्या मागे खाली खोलवर समुद्र. अव्वल इंग्रजीच्या काळात इथे सरकारी अधिकारी राहत. हँगिंग गार्डनपासून कुलाब्यापर्यंत सुंदर अर्धवर्तुळाकार समुद्रकिनारा आहे. यालाच राणीचा हार, क्वीन्स नेकलेस म्हणतात. 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हा शिकण्यासाठी कोल्हापूरहून महादेव गोविंद रानडे आणि कोकणातून रामचंद्र गोपाळ भांडारकर हे तरुण आले. अलेक्झांडर ग्रँट तेव्हा विद्यापीठात होते. ते हँगिंग गार्डन परिसरात राहत. संध्याकाळी घरी परतताना त्यांच्याबरोबर रानडे, भांडारकर असत. त्या दरम्यान त्यांच्या ज्या गप्पा होत त्यातून दोघा विद्यार्थ्यांचे अनौपचारिक शिक्षण होत असे. मुंबई विद्यापीठ आणि हायकोर्ट यांच्या इमारती बांधण्यासाठी सरकारने प्लॉट दिले. त्यावेळी विद्यापीठाचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्याची स्मृतिमंजुषा चुकून हायकोर्टाच्या प्लॉटमध्ये पुरण्यात आल्याची गफलत अरुण टिकेकर यांनी त्यांच्या मुंबई विद्यापीठावरील ग्रंथात दिली आहे. बोरघाट. आजकाल आपण मुंबई-पुणे प्रवास नेहमीच करतो. तो आपल्या अंगवळणी पडला आहे. पण 1853 पर्यंत तो तितकासा सोपा नव्हता.
पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या रांगांनी देश आणि कोकण असे दोन सरळ स्वतंत्र विभाग केले गेले होते. ब्रिटिश राजवट येईपर्यंत घोड्यांचा, बैलगाड्यांचा, रेकल्यांचा वापर केला जात असे. डोंगराळ खडकार भाग आणि वन्य प्राण्यांची भीती असायची. त्यामुळे आजच्या तुलनेने प्रवास दुर्घट असायचा. पण राज्यकर्ते विज्ञानाधिष्ठित, साहसवर्दी होते. त्यांना इथून कच्चा माल विलायतला न्यायचा होता. त्याकरिता देशभरात रेल्वेचं जाळे विणणे गरजेचं होते. त्यामुळे त्यांच्या स्वार्थाकरिता का होईना, पण मुंबई पुणे रेल्वेमार्ग बांधणे गरजेचं होते. 1835च्या सुमारास त्याची चाचपणी सुरू झाली. 18 एप्रिल 1853 रोजी मुंबई ठाणे रेल्वे सुरू झाली होती. पुढे हा मार्ग कल्याणपर्यंत नेला गेला. तो बदलापूर, वांगणी, नेरळ, खंडाळा, खंडाळा, लोणावळा अशी तो जाणार होता. खोपोलीपर्यंतचा मार्ग 1856 साली पुरा झाला. त्याचवेळी पुण्याहून खंडाळ्यापर्यंतचा 1858च्या फेब्रुवारीत तयार झाला. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पॅसेंजरांना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपोलीला आणायचे. ठाकूर कातक्यांच्या डोक्यांवर त्यांच्या सामानाची ओझी द्यायची. सगळा काफिला खोपोलीला आल्या का तेथे पुन्हा आगगाडी बसून जुगजुग करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट उतरणाची सुखसोयी नि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका पारशी व्यापाऱ्याने घेतलेले होते. घाट उतरणीचे 4 तास धरून पुणे मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या 18 तासांचा व्हायचा. आपण एक्सप्रेस हायवेने जातो तेव्हा एका ठिकाणी काळ्या दगडांनी उंच बांधलेल्या 2 मोठ्या कमानी लागतात. त्या खालून गेलो की समोर खंडाळा, राजमाचीचे सुरके, टाटा पॉवरचे पाणी खाली वेगात टर्बाईन्सवर उतरावे म्हणून असलेले 4-5 प्रचंड पाईप्स दिसतात. त्याचबरोबर घाट चढत जाणारा रेल्वेमार्गही दिसतो. पावसाळ्यात तर हे दृश्य बहारदार आढळते. इथे ढग खाली उतरताना दिसतात. कित्येक वर्षांपूर्वी या कमानीवर अमृतांजनचा भला मोठा जाहिरात बोर्ड असायचा. त्यामुळे या कमानीला अमृतांजन कमान म्हणून ओळखले जायचे. ही इतकी मोठी कमान का बांधण्यात आली असावी म्हणून कुतूहल असायचे. याचे उत्तर प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या पुढील काहीशा दीर्घ परिच्छेदात आढळते. या दरीच्या तोंडाशी रेल्वे आखणी आल्यावर मोठी पंचाईत झाली. दरी ओलांडून पुढे 2-3 बोगदे पाडल्याशिवाय खंडाळा गाठता येत नाही. शिवाय रेल्वे कंपनीजवळ आणखी 3 बोगद्यांचा खर्चही सोसण्याची ताकद नाही. फार फार तर एखादा बोगदा पाडा नि कसेही करून खंडाळा गाठा अशी निकड लागली. बिचारा कूक इंजिनियर कपाळाला हात लावून बसला. त्याची प्रकृती बिघडत चालली. त्याचे अन्नही तुटले. सबंध घाट आखताना आणि फोडताना त्याने शेकडो बिकट अडचणींची त्रांगडी सफाईने सोडवली. पण या दरीपुढे त्याने हात टेकले. अलीकडे तुम्ही असे खंगत का चालला आहात? काय होत आहे तुम्हाला? वगैरे पुष्कळ खोदखोदून त्याला त्याच्या बायकोने विचारले. अखेर एक दिवस तो वैतागून म्हणाला, त्यात तुम्हा बायकांना काय कळणार? आमच्या अडचणी आम्हाला माहीत. पण अडचण काय ती तर मला सांगा, ती म्हणाली. कूक मोठ्याने ओरडून म्हणाला, मला पुढे जाता येत नाही. ती हसून म्हणाली, हत्तेच्या, एवढंच ना? पुढे जाता येत नसेल तर मागे जा. हा विनोद झाला खरा, पण कूक त्यावर गंभीरपणाने विचार करू लागला. त्याने सगळे प्लॅन्स आपल्यापुढे पसरले आणि एकदम उसळी मारून तो ओरडला, होय, बरोबर, कोडे सुटले. पुढे जाता येत नाही म्हणून मी आता मागे जाणार. त्याने रेल्वे अधिकाऱ्यांना नवी आखणी दाखवली. अरे हे पहा, दरी पडू द्या आहे तेथेच. उलट दिशेने फाटा मागे नेऊन तुमच्या सूचनेप्रमाणे एका बोगद्याने मी खंडाळ्याला जातो. पण एका अटीवर, 10 पेक्षा अधिक डबे तुम्हाला घाटावर पाठवता येणार नाहीत. कबूल असल्यास हा माझा रिव्हर्सिंगचा, तोंड परनवणीचा नवा नकाशा. इंजिनियर कूकने बोरघाटात आणि पुढे एक मोठा चमत्कार निर्माण केला होता. दरीच्या तोंडाशी त्याने एक मोठा दगडी पूल बांधला. खालून किंवा वरून गाडी आली का ती या पुलावर थांबायची.
तिचे पुढचे इंजिन सोडवून ते आगगाडीच्या मागल्या डब्याला जोडायचे. मागल्या बाजूला प्रचंड दगडी तट बांधून तेथून खंडाळ्याच्या दिशेने आगगाडी उलट्या तोंडाने जाण्याचा रस्ता बांधला होता. वाटेत फक्त एकच मोठा बोगदा असे. त्यातून गाडी बाहेर पडली की एकदम खंडाळा स्टेशनात. आज हे सारे वाचताना एकदम अद्भुत अथवा वेडसरपणाचे वाटण्याची शक्यता आहे. पण त्या काळात मुंबई पुणे प्रवास शक्य व्हावा यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी कसकसे प्रयत्न केले, त्यात किती माणसे मेली, तेव्हा कामात अडथळे आणण्यासाठी कामगारांनी कसे संप केले, या साऱ्यावर मात करीत आपल्या कल्पकतेने, उद्यमशीलतेने हा मार्ग कसा तयार केला आणि वेळोवेळी त्यात सुधारणा घडवून आपण इथवर कसे पोहोचलो, हा सामाजिक इतिहासाच्या दस्तऐवजीकरणाचाच भाग म्हटला पाहिजे. संशोधनाच्या आडवाटेने जाताना आपले कुतूहल जागृत करणारे असंख्य प्रसंग येतात. त्यापैकी अनपेक्षितपणे काहींची उत्तरे सापडतात. ती पाहताना आपल्या पूर्वजांनी जे अपार कष्ट घेतले, बुद्धी शिणवली आणि मार्ग शोधले, ते पाहून आपण आश्चर्याने बोटं तोंडात घालतो.